नमस्कार, मी सुवर्ण. दुपारचे 3 वाजलेत. पुढचा 1 तास आपण महाराष्ट्रभरातल्या आणि देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा आदित्य ठाकरे यांना फोन गेलेला आहे असं सूत्रांकडून कळत आहे. फार महत्त्वाची ही बातमी आहे. ठाकरे कुटुंबियांशी विधानसभा अध्यक्ष कार्यालय अजूनही संपर्कात आहे. ठाकरे कुटुंबियांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं याकरता हा फोन गेला होता अशी सूत्रांकडून माहिती मिळते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी हा फोन केला होता अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे. विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वी हा संपर्क साधलेला होता असं समोर येत आहे. ठाकरेंनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं विधानसभा अध्यक्षांकडून फोन गेलेला होता अशी माहिती मिळते आहे. मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं आजच्या स्मृतिदिनी मंत्रालयामध्ये आणि त्याचा वाद पेटलेला आहे. अनेकांनी त्यावर टीका केलेली आहे. त्याविषयीचीच बातमी आपण बघतो आहोत. महत्त्वाची माहिती समोर येते. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे की विधानसभा अध्यक्षांकडून विधानसभेच्या अध्यक्ष कार्यालयामधून फोन गेलेला होता ठाकरे कुटुंबियांना. विधानसभा अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना अधिक सविस्तर विचारूया. तुषार, काय अधिक माहिती? काही वेळापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना तैलचित्र संदर्भात या ठिकाणी फोन केलेला आहे. तैलचित्र बाळासाहेब ठाकरे यांचं आज विधानभवनामध्ये अनावरण केलं जाणार आहे. त्यांच्या जयंती निमित्त अनावरण केलं जाणार आहे. यापूर्वी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना देखील निमंत्रण दिलं होतं. मात्र काही वेळापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासंदर्भातलं निमंत्रण दिलेलं आहे. आज ठाकरे कुटुंब बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रासाठी अनावरणासाठी उपस्थित राहतात का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. जर आजच्या कार्यक्रमाला ठाकरे कुटुंब उपस्थित राहिलं तर आज ठाकरे कुटुंबांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. अनेक वेगळी जुगलबंदी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळू शकते. मात्र ठाकरे कुटुंब उपस्थित राहावं यासाठी विधानसभा अध्यक्ष कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून संपर्कामध्ये आहे. मात्र ठाकरे कुटुंबांकडून उपस्थित राहण्यासंदर्भात मध्ये अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. अद्यापही द्विधा मनस्थिती आहे. ठाकरे कुटुंब उपस्थित राहावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे. आणि तुषार, जसं आपण म्हणताय की या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे असे एकत्र दिसतील तर तो ऐतिहासिक क्षण असेल. याविषयीच्या चर्चा सुद्धा होत आहेत. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. विधान